नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय. आपली वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे किंवा काही मुलांची वार्षिक परीक्षा सुरू सुद्धा झाली असेल. तर या वार्षिक परीक्षेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत. एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बघणार आहोत गणित भाग 2 ची. या प्रकारचे प्रश्न आपल्याला यावर्षी येऊ शकतात. या प्रकारची प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला असणार आहे. अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यावर्षीचं आपलं असणार आहे. तर ते आपण बघून घेऊयात. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला प्रश्नपत्रिका जी असेल आपली त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ए आणि बी. बघा पहिल्यामध्ये हा ए आणि हा बी असे दोन उपप्रश्न असतात. ए मध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात, जसं की इथे 4 बहुपर्यायी प्रश्न दिलेत. 4 पैकी 4 सोडवायचे आहेत. आता पहिला प्रश्न बघा, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. क्यू बरोबर 50 आहे, तर पीचं माप किती? मित्रांनो, पी आणि क्यू, कोन पी अधिक कोन क्यू या दोन कोनांचा जर विचार केला तर हे दोन कोन जे आहेत ते कसे लगतचे कोन आहेत. कोन पी आणि क्यू लगतचे कोन आहेत आणि समांतरभुज चौकोनामध्ये लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. आता क्यूचं माप मला दिलेलं आहे, पीचं माप नाही दिलं आणि क्यूचं माप दिले 50. तर पीचं माप काढायचंय. पी आपल्या जागेवर, क्यूचं माप 50 बरोबर 180. मग आता पी आपल्या जागेवर ठेवलं, 180 आपल्या जागेवर, 50 अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -50. म्हणजे पीचं माप किती? 180 मधून 50 गेले, आपल्याकडे राहिलं 130 अंश. तर माझ्याकडे पीचं माप 130 अंश. तर ऑप्शन जो माझ्याकडे बी आहे तो करेक्ट आहे. तर अशा पद्धतीचे मित्रांनो सोपे सोपे प्रश्न असतात. दुसरा प्रश्न बघितला तर वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी. तिसरा प्रश्न, साइन 90 ची किंमत किती? बघा तो जो त्रिकोणमितीचा टेबल आहे त्याच्यामध्ये साइन 90 ची किंमत 1 आहे. साइन 0 ची किंमत 0, साइन 30 ची किंमत 1/2, साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 आणि साइन 90 ची किंमत जी आहे 1 आहे. तर सी ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो चौथा, हा थोडासा वेगळा आहे. वृत्तचितीची त्रिज्या निम्मी केली. समजा माझ्याकडे त्रिज्या r आहे, तर ती निम्मी म्हणजे r/2 आपण केली आणि उंची दुप्पट केली आणि h बरोबर काय केली? 2h दुप्पट केली. तर घनफळात काय फरक पडेल? आता घनफळ जर बघितलं, वृत्तचितीचं घनफळ असतं पाय r वर्ग h. पाय आपल्या जागेवर r चा वर्ग, त्रिज्या दुप्पट केले, मग r चा वर्ग, मग r ची किंमत r/2 घ्या, दुप्पट केली म्हणून r/2 चा वर्ग गुणिले h. h किती त्रिज्या निम्मी केले म्हणून r/2 आणि त्याचा वर्ग, r च्या जागेवर r/2 चा वर्ग आणि उंची दुप्पट केले म्हणजे h जो आहे त्याच्या जागेवर तुम्ही 2h लिहा. ओके झालं. आता बघा पाय गुणिले r चा वर्ग r वर्ग भागिले या 2चा वर्ग 4 आणि गुणिले 2h. बे के बे, बे दुने 4. मग आपल्याकडे काय राहिलं? वर राहिलं पाय r वर्ग आणि h आणि खाली राहिलं 2. म्हणजे याचा अर्थ खाली 2 आहे म्हणजे निम्मी झाली. म्हणजे या ठिकाणी घनफळ काय झालं? निम्मे होईल. घनफळ निम्मे होईल हा ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तुमचा, पहिल्यातला ए हा प्रश्न अतिशय सोपा आहे आणि या प्रश्नामध्ये शक्यतो तुमच्या पुस्तकामध्ये जी काही सोडवून दिलेली गणितं आहेत किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत, तर त्यातले प्रश्न इथे जास्तीत जास्त येतात. ओके. आता बीचा जर विचार केला तर बी मध्ये सगळे 1-1 मार्काचे 4 प्रश्न दिले जातील आणि 4 पैकी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. ए बी बरोबर 5. बघा ए बी बरोबर 5 आहे आणि ए डी बरोबर तुम्हाला 4 दिले. तर मला बी सी काढा. आता बी सी किती आहे? बी सी आणि ए डी एकरूप असणार आहे. ए डी 4 तर बी सी पण 4 सेंटीमीटर. ओके. डी सी किती? आता ए बी आणि डी सी एकरूप आहे. ए बी 5 तर डी सी सुद्धा 5 सेंटीमीटर. बस एवढंच लिहायचं, बाकी काय टेन्शन नाही. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 2.3 सेमी. आता माझ्याकडे समजा हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि तिची त्रिज्या 2.3 सेंटीमीटर आहे. ओके. आणि ओ क्यू 3.2 आहे. तर क्यूचे स्थान किती? बघा क्यू जो आहे, ओ क्यू जो आहे 3.2 जो आहे त्याची लांबी जी आहे ती त्रिज्येपेक्षा या ठिकाणी जास्त आहे. ओ क्यूचा जर विचार केला तर ओ क्यूची जी लांबी आहे ती त्रिज्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे तो तुमचा वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. क्यू जो बिंदू आहे, ओ क्यू अंतर त्रिज्येपेक्षा मोठं आहे 3.2, म्हणजे याचा अर्थ तुमचा क्यू बिंदू आहे तो वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. बरोबर. मग क्यू हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. कधी कधी ओ क्यू जी आहे ती 3.2 च्या ऐवजी 1.3 जर दिली तर मग ती 2.3 म्हणजे त्रिज्येपेक्षा कमी असेल ती लांबी, तर तो जो तुमचा जो बिंदू आहे ओ क्यू बिंदू जो आहे तो वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये असेल. किंवा कधी कधी त्रिज्या आणि ओ क्यू सारखा असेल तर क्यू बिंदू वर्तुळावर असेल, असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. असा हा दुसरा प्रश्न. तिसरा, एक्स अक्ष व वाय अक्ष यांच्या छेदनबिंदूला काय म्हणतात? त्यांचे निर्देशक. बघा यांच्या छेदनबिंदूला म्हणतात आरंभ बिंदू. काय म्हणतात? आरंभ बिंदू. आणि आरंभ बिंदूचे निर्देशक जे आहेत 0 आणि 0 असतात, असं आपल्याला लिहिता येईल. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे -3 - 4 7 - 4 ही तर रेषा पी क्यू कोणत्या चरणातून जाईल?
पी क्यू जी आहे ती कुठल्या चरणातून जाईल? आता जर तुम्ही नीट विचार केला, जर आकृतीच काढायचा जर आपण या ठिकाणी प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात व्यवस्थित अशी आकृती काढून बघूयात. ओके, तर या ठिकाणी बघा, समजा मला काय विचारलंय, दोन बिंदू आहेत. इथं समजा आपला एक्स अक्ष, सॉरी हा आडवा एक्स अक्ष आणि उभा आपला वाय अक्ष आहे. आता -3 आणि -4, समजा -3 आणि -4, वायचा निर्देशक -4 आहे इथे आणि एक्सचा निर्देशक -3, -3 -4 बिंदू इथं असणार, पी बिंदू इथं असणार, -3 आणि -4 आणि क्यू काय 7 आणि 4 आहे, 7 आणि 4, 7 आणि -4 इथं असणार तुमचा क्यू बिंदू 7 आणि -4. तर काय विचारलंय की रेषा पी क्यू कोणत्या चरणातून जाईल? आता रेषा पी क्यू ही 2 चरणांमधून जाते, एक तिसरं चरण व चौथं चरण. मग तुम्ही लिहू शकता तिसरं व चौथं चरण या 2 चरणांमधून रेषा पी क्यू जाणार आहे, असं आपल्याला लिहिता येईल. ओके, तर अशा पद्धतीनं मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. ओके, आणि ते सगळे 1-1 मार्काचे असतात. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे ए मध्ये 4 मार्क आणि बी मध्ये 4 मार्क, 8 मार्काचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा जर तुम्ही बघितला तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 2 उपप्रश्न आहे, ए आणि बी. ए तुमचा जो आहे तो 4 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात. जसं तुम्हाला इथं बघा, दुसऱ्यातला ए दिसतो, ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न. म्हणजे असे 4 बॉक्स भरावे लागतात. एका बॉक्सला अर्धा मार्क, 2-2 मार्काचे असतात हे सगळे प्रश्न आणि एका बॉक्सला अर्धा मार्क, 4 बॉक्सचे 2 मार्क. बी जो प्रश्न आहे तो तुम्हाला एकूण 8 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. ओके, चला ए आपण बघूयात. ए मधला पहिला, इथे मला काय करायचं आहे, त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबीचा पी मध्यबिंदू आहे, पी क्यू समांतर बाजू बी सी आहे, ए क्यू 5 आहे, तर ए ची लांबी काढण्यासाठी चौकटी भरा. आता बघा, पी हा एबीचा मध्यबिंदू आहे आणि पी क्यू समांतर बी सी, याचा अर्थ क्यू सुद्धा मध्यबिंदू असणार एसीचा. का माहिती का? कारण मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास, म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यासानुसार इथे लिहायचं, त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, असं या चौकटीत लिहा. त्याच्यामुळं एसीचा क्यू हा एसीचा मध्यबिंदू आहे असं लिहिणार. मग क्यू जर मध्यबिंदू असेल तर एसी काय असणार, तुमची ए क्यूच्या दुप्पट असणार. ओके, एसी बरोबर 2 ए क्यू इथं पाहिजे. ए क्यू आपल्याला 5 आहे आणि 5 दुने 10 झालं. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके, आता हा बघा तिसरा प्रश्न. आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला इथं प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, याच्यामध्ये मला काय विचारले, पहिली एम बिंदूचे निर्देशक आहे. एम बिंदू कुठं बाबा? एमचे निर्देशक किती येणार आहे? एक्स निर्देशक 5 आहे आणि वाय निर्देशक 7 आहे. 5 आणि 7, 5 आणि 6 आहे. 5 आणि इथं 6 आहे. 5 आणि 6 आहे का कुठं बाबा? 5 आणि 6. एमचा निर्देशक 5 आणि 6. मी सध्या इथं बी लिहितोय, तुम्ही 5 आणि 6, बी 5 6 पूर्ण लिहा. एलचे निर्देशक बघा काय? एक्सचा निर्देशक -2 आणि वायचा निर्देशक 4. मग लिहायचं -2 आणि 4 आहे का बाबा? इथं -2 आणि 4 डी मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे एलचं झालं. आता एनचे निर्देशक बघा. एनचा जर विचार केला, एक्सचा निर्देशक -3 आणि वायचा निर्देशक -4. -3 आणि -4 आहे ई मध्ये. आणि क्यूचे निर्देशक बघा इथे एक्सचा निर्देशक 6, वायचा -5, 6 आणि -5. ठीक आहे, 6 आणि -5 सी मध्ये, तर इथं लिहा सी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे प्रश्न विचारले जातात, एकदम सोपे असतात. ओके, तिसरा जो प्रश्न याच्यामध्ये दिलाय, एका शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे आर बरोबर आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे, उंची एच बरोबर आपल्याला दिले 12 सेमी. तर तिरकस उंची म्हणजे एल काढायचे. ते काढायचं सूत्र असतं एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. म्हणजे आर वर्ग अधिक इथं एचचा वर्ग पाहिजे. आरचा वर्ग, आर 9 आहे, 9चा वर्ग. एच किती? 12 आहे, 12चा वर्ग. मग 9चा बघा, एल वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज किती? 1 आणि 4 झाले 5. 8 आणि 4 12चे 2, हातच्याला 1 आणि इथं 2, 225. एलचा वर्ग बरोबर 225. मग एल किती? 225चं वर्गमूळ आलं 15. तर अशा पद्धतीनं आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात आणि ते आपण चांगल्या पद्धतीने सोडू शकतो. ठीक आहे, याच्यानंतर पुढचे काही प्रश्न आता आपल्याला सोडून देता येणार नाही, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायला आपल्याकडे जागा इथं कमी असते. पण बी मध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि हे 5 प्रश्न आहेत. तर या 5 प्रश्नांचा जर विचार केला तर 5 पैकी तुम्हाला फक्त 4 प्रश्न इथं सोडवायचे असतात. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक, हे प्रश्न जरा बघून घ्या, या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आणि प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, त्या तिसऱ्यामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. ए 3 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये 2 पैकी 3 एक प्रश्न सोडवायचा आहे. आणि बी जो आहे तो तुमचा 6 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे असतात. ओके, जसं इथं पहिला प्रश्न दिलाय, आयताचे कर्ण एकरूप असतात हे सिद्ध करण्यासाठी कृती पूर्ण करा. अशा कृती आहेत. तर याच्यामध्ये बघा एकदम सोपं आहे की चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे आणि त्याच्यामध्ये एस पी क्यू आणि
आर क्यू पी. एस पी क्यू कुठला बघा, एस पी क्यू म्हणजे बघा हा त्रिकोण आहे तुम्हाला दिसला, हा त्रिकोण लाल रंगाचा, हा एक त्रिकोण आहे. आणि दुसरा एक त्रिकोण आपल्याला कुठला सांगितलं, दुसऱ्या त्रिकोणला आपण जरा वेगळा कलर घेऊ. दुसरा त्रिकोण आहे आर क्यू पी. बघा आर क्यू पी म्हणजे बघा हा त्रिकोण, हा दुसरा निळ्या रंगाचा त्रिकोण. हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे. या दोन त्रिकोणांमध्ये बघा पहिलं काय दिले, एस पी ला बाजू कुठली बघा, ही जी एस पी बाजू आहे तिच्या समोरची बाजू आर क्यू आहे. एस पी ला एकरूप असणारे आर क्यू कारण समोरची बाजू. कोण एस पी क्यू, एस पी क्यू म्हणजे हा जो पी कोण आहे 90 मापाचा, तसंच इथं क्यू 90 मापाचा असणार आहे. आर क्यू पी म्हणा, कोण आर क्यू पी हे 90 मापाचे आहेत. ओके, सॉरी इथं आर पी क्यू जरा वरती लिहायचं, आपण चुकून खाली लिहिलं. कोण आर पी क्यू, कोण आर क्यू पी, क्यू पी हे प्रत्येकी 90. आणि पी क्यू ला समांतर बाजू बघा, पी क्यू जी बाजू आहे बघा, इथं जी पी क्यू बाजू ती दोन्ही त्रिकोणांमध्ये ते बाजू पी क्यू एकरूप बाजू पी क्यू, कारण सामायिक भुजा दोघांमध्ये येते. मग हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार बघा, इथे तुम्हाला बाजू दिलेली आहे, बाजू इथे कोण दिला आणि इथं बाजू दिली, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप झाले. आणि म्हणून एस क्यू बघा, एस क्यू आता दोन एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून एस क्यू ला एकरूप पी आर लिहू. एस क्यू ला एकरूप आपण या ठिकाणी लिहू शकतो पी आर. एस क्यू एकरूप पी आर किंवा आर पी असं लिहू शकतो. म्हणजे कर्ण एकरूप झाले एस क्यू, आणि बघा हा एस क्यू एक कर्ण आहे आणि दुसरा पी आर कर्ण आहे, म्हणून आयताचे कर्ण एकरूप असतात असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, तिसरा आहे, दुसरा आहे. इथं घनाची बाजू दिलेली आहे 3 सेमी. आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे घनाकृती आकाराच्या ठोकळ्यांपासून पायऱ्या असलेली एक रचना तयार करायची आहे. बघा या ठोकळ्यांपासून पायऱ्या असलेली ही एक रचना तयार करायची आहे. प्रत्येक घनाची लांबी आपल्याला 3 दिली. ओके, तर आपल्याला या आकृतीची रचनेचे घनफळ, संपूर्ण आकृतीचं घनफळ, मग आपण एका घनाचं घनफळ काढू आणि गुणिले एकूण किती घन आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 घन आहेत. बरोबर, घनाचे घनफळ, घनाची बाजू, घनफळाचं सूत्र एलचा घन. आता एक बाजू किती 3 आहे, 3चा घन किती झाला 27. आकृतीत एकूण घनांची संख्या किती येते बाबा, एकूण घनांची संख्या 15 आहे. मग 15 गुणिले आकृतीचं घनफळ किती, एका घनाचं 27, तर संपूर्ण आकृतीचं किती 27 गुणिले 15. मग 27 गुणिले 15 करा बाबा, 27 गुणिले 15 हा गुणाकार करून तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न सोपे असतात. बीचा जर विचार केला तर इथे बघा एकूण तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात, 4 पैकी 2 सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये एक तुम्हाला नक्कीच सिद्धता येऊ शकते किंवा प्रमेय, आपण एक कुठलं तरी प्रमेय येऊ शकतं, आणि हे प्रमेय शक्यतो तुम्हाला वर्तुळ या प्रकरणात येण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे वर्तुळ या प्रकरणातली सगळी प्रमेय करा. त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील आणि या तिघांपैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, आणि 5व्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न असतात. या 2 प्रश्नांपैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न जो आहे तो सोडवायचा असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण गणित भाग 2 ची बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर गणित भाग 2 च्या काही महत्त्वाच्या प्रकरणांवरती चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.